शेतकऱ्यांसाठी 27 जून आताच्या झटपट ठळक बातम्या। पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात। राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प होणार सादर। मोठ्या घोषणांची शक्यता। काही मुद्दे ठरणार वादळी। उन्हाळ्यात पाण्याअभावी भाजीपाल्याची लागवड नाही। लागवडी नसल्याने आवक घटली। बाजारात भाज्यांच्या दरात मोठी वाढ। मराठा समाजाने दिलेली कुणबी प्रमाणपत्रे। सगळे सोयरे अध्यादेश रद्द करा। वंचितचा ठराव। आंबेडकरांचे 3च महिन्यात घुमजाव। एकट्या भाजपला श्रेय नको म्हणून अर्थसंकल्पात तरतूद। मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा प्रस्ताव अजितदादांनी कॅबिनेटमध्ये फेटाळला। कापूस खरेदी केला पण पैसे दिलेच नाही। शेतकऱ्याची 1.5 लाखाने फसवणूक। भातुकली ठाण्यात गुन्हा दाखल। सगळे सोयऱ्याचा अध्यादेश रद्द करा। वंचित बहुजन आघाडीची मोठी मागणी। सदर वट हुकुमाद्वारे कायद्यात हस्तक्षेप होत नसल्याचा आरोप। मराठवाड्यात शासकीय योजना पोहोचण्यावर विशेष भर देणार। विभागीय आयुक्त दिलीप गावठे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दिली ग्वाही। अंबादास दानवे यांनी विरोधी पक्षपदेचा राजीनामा द्यावा। शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारेंची मागणी। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यांनी चर्चांना उधाण। आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात डबल इंजिन सरकार येईल। धक्कादायक। नगरमध्ये चोर असल्याच्या संशयातून परप्रांतीयाला झाडाला बांधून मारहाण। दुधाला 40 रुपये दर आणि अनुदान मिळावे। चांदवड काँग्रेस कमिटीचे तहसीलदारांना निवेदन। खरीप हंगाम मालेगावी 46, बागलनमध्ये 39 तर नांदगाव तालुक्यात 86% पेरण्या। मालेगाव उपविभागात पेरण्यांना वेग। आठवडाभरात पूर्ण होणार पेरणी। जायकवाडी धरणावर 5 ते 6 ड्रोनने टेहाळणी। धरणाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न। मंगळवारी रात्री घडला प्रकार। घटनेचा तपास सुरू।